पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारा एक व्यक्ती होता। कंत्राटदार म्हणून ते काम करत होता आणि काम करत असताना सोशल मीडियाचा वापर सुद्धा करत होता। मग सोशल मीडियाचा वापर करत असताना एक दिवस सोशल मीडियावर त्याला एक जाहिरात दिसली आणि त्या जाहिरातीमध्ये सुंदर एक महिला सुद्धा होती आणि त्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की एका सुंदर महिलेला प्रेग्नेंट व्हायचं आहे, गर्भवती व्हायचं आहे। जो कोणी तिला गर्भवती करेल ती त्याला 25 लाख रुपयाची रक्कम देईल। त्यामध्ये त्या व्यक्तीचा रंग पाहिला जाणार नाही, त्याची जात पाहिली जाणार नाही, त्याचं शिक्षण पाहिलं जाणार नाही, तो कसाही असलं तरी चालेल, पण मात्र तो सक्षम असावा, त्या महिलेला गर्भवती करून देणारा असावा, तरच ती त्याला 25 लाख रुपये देईल। अशी जाहिरात त्यानं सोशल मीडियावर पाहिली। मग आता जाहिरात पाहिल्यानंतर त्या जाहिरातीवर एक मोबाईल नंबर सुद्धा होता आणि या व्यक्तीनं त्या मोबाईल नंबरवर फोन केला। जसा फोन केला तसा एका सुंदर महिलेनं फोन उचलला आणि विचारलं काय काम आहे। तेव्हा ती जी जाहिरात पाहिली आहे ती जाहिरात ज्या पद्धतीनं पाहिली आहे ते सगळं त्या व्यक्तीनं त्या महिलेला सांगितलं। मग ती महिला म्हणे अगदी तुम्ही बरोबर ठिकाणी फोन लावलेला आहे, आमच्या इथं ती सर्व्हिस आहे आणि आमच्या इथं ती गरजू महिलासुद्धा आहे, तिला जर तुम्ही गर्भवती केलं तर तुम्हाला 25 लाख रुपयाची रक्कम मिळेल। मग हा माणूस उत्साही झाला, अगदी खुश झाला। आता जास्त काही अवघड काम नाही, मोठं काम नाही, एकतर तिला गर्भवती करायचं आहे आणि 25 लाख रुपये सुद्धा मिळत आहेत, म्हणून हा आनंदी होऊन त्यांच्यासोबत त्यानं करार केला आणि करार करत असताना माझं रजिस्ट्रेशन करा, जी काही फीस आहे ती फीस भरायला मी तयार आहे असं त्या व्यक्तीनं सांगितलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक चांगला व्यक्ती आहे। कंत्राटदार म्हणून तो काम करत होता आणि त्याच्याकडे एक स्मार्टफोन होता, हातामध्ये मोबाईल होता आणि तो सोशल मीडियाचा वापर सुद्धा करत होता। मग सोशल मीडियावर अशा अनेक जाहिराती येत असतात, त्याच पद्धतीची एक जाहिरात त्याला सोशल मीडियावर दिसली। त्यामध्ये एक सुंदर महिला सांगत होती की तिला जो कोणी गर्भवती करेल त्याला 25 लाख रुपयाची रक्कम देईल। मग यानं त्याच्यावर फोन केला, घडलेला प्रकार विचारला, तेव्हा तिनं सांगितलं आमच्या इथं सर्व्हिस सुरू आहे, आमच्याकडे अशा गरजू महिला असतात ज्यांना मूल होत नाही, लेकरं होत नाहीत, त्या आमच्याकडे येतात आणि जो कोणी त्यांना खुश करेल, गर्भवती करून देईल, त्यांना त्या 25 लाख रुपयाची रक्कम देतात। आता या माणसाला वाटलं काय जास्त मोठं काम नाही, काय नाही, मी तयार आहे, रजिस्ट्रेशन करायला तयार आहे। मग रजिस्ट्रेशन फीसच्या नावानं त्या पुरुषाकडून काही रक्कम उकळली आणि लवकर तुमच्याकडे संपर्क करू असं सुद्धा सांगितलं। मग नंतर सांगितलं की रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे, आता तुम्हाला काय करावं लागेल, सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावं लागेल, म्हणजे उद्या जर त्या महिलेला तुम्ही गर्भवती केलं आहे, तुमच्यावर काही कारवाई नाही झाली पाहिजे, तुम्ही त्याचा बाप नाही, असा जो काही करार आहे त्याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतात, त्याच्या नावानं पुन्हा काही पैसे घेतले। मग आता सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावानं पैसे घेतले, रजिस्ट्रेशन फीसच्या नावानं पैसे घेतले, पुन्हा काही दिवस निघून गेले, पुन्हा त्या ठिकाणी त्या पुरुषाकडून GSTच्या नावानं पुन्हा पैसे घेतले आणि मग GSTच्या नावानं पैसे घेतल्यानंतर अजून काही कारणं देत हळूहळू त्या पोराकडूनच, त्या व्यक्तीकडूनच 25 लाख रुपये त्याला जी लालूच दिली होती त्या 25 लाख रुपयाच्या लालचेपोटी याच्याकडूनच 11 लाख रुपयाची रक्कम उकळलेली होती। मग आता या व्यक्तीचे 11 लाख रुपये गेलेत, समोरून फक्त महिला गोड गोड बोलतीये, ना त्याला प्रत्यक्षात भेटू दिलं, ना त्याला प्रत्यक्षात बोलू दिलं, हा सगळा प्रकार फक्त फोनवरच सुरू होता। मग 11 लाख रुपये गेल्यानंतर याच्या मनामध्ये संशय येऊ लागला। मग हा त्या समोरच्या व्यक्तीला जाब विचारू लागला। मग जाब विचारत असताना समोरचे व्यक्तीसुद्धा याला आरेरावीची भाषा करू लागले, उद्धटपणानं बोलू लागले आणि असं करता करता त्या समोरच्या कंपनीनं त्यांचा नंबरच ब्लॅकलिस्टमध्ये टाकला, नंबरच ब्लॉक करून टाकला। आता काय करावं काय नाही या व्यक्तीला समजत नव्हतं। फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ जवळचं बाणेर पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर त्या ठिकाणी सायबर क्राईममध्ये घडलेला प्रकार सांगितला, तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली।
आता हे जे प्रकार आहेत ते राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि हे सायबर क्राईमचं एक जाळ आहे। आता पोलिसांच्या पद्धतीने आरोपींचा शोध घेत आहेत आणि त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतील। पण मात्र आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावरच्या जाहिरातीवर कशाला विश्वास ठेवायचा? आपण वारंवार सांगत असतो की सोशल मीडियावर ज्या महिला मुल्या तरुण्या खाली नंबर देतात किंवा काही जण कमेंटमध्ये नंबर टाकतात त्यांच्यासोबत अशा पद्धतीचे प्रकार सर्रासपणाने सोशल मीडियावर घडतात। आणि हे जे ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉबची सर्व्हिस आहे ही काही आत्तापासून नाही, ही 2022 पासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेली आहे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत अनेक जण अडकलेले आहेत, अनेकांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। अशा कोणाच्याही नादी लागू नका, सायबर क्राईमपासून सावध राहा आज सुद्धा सांगितलेलं आहे। पण मात्र काही जणांना किती समजून सांगितलं तरी त्यांना जे वाटतं तेच करतात आणि जेव्हा फसवणूक होते तेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जातात। त्यामुळं जर कोणाची फसवणूक होऊ द्यायची नसेल, जर कोणासोबत असं घडत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्याला सुद्धा सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन करा, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीनं असे प्रकार घडत आहेत तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये असं कोणासोबत घडलं आहे का? त्याबद्दल तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो।